दरम्यान सरकारी योजनेचा लाभ न घेतलेल्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार। लाडकी बहीण योजनेसंबंधी मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। महिलेच्या खात्यावर 1500 रुपये टाकले जाणार असंही अदिती तटकरे म्हणाल्या। तर राज्यातील 25% महिलांनाही या योजनेचा फायदा होणार नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे। 20 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतची जी माझी भगिनी आहे ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे। ती त्या ठिकाणी विधवाच असणं, निराधार असणं हे त्या ठिकाणी नाही। त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं, 2.5 लाखापेक्षा जास्ती नसणं हा त्याच्यातला एक अतिशय महत्त्वपूर्ण निकष आहे आणि ज्या त्या निकषामध्ये बसतात त्यांना लाभ मिळणार आहे। त्याच्यामुळे याची संख्या या आधीच्या 2 ज्या योजना कार्यरत आहेत, श्रावणबाळ असेल किंवा तुमचं संजय गांधी निराधार योजना, याच्यापेक्षा काही पटीनं जास्ती असणार आहे, कारण ही विवाहित महिलांसाठी सुद्धाची योजना आहे। ह्या योजनेचा आणून महिलांची मतं घेण्यासाठी या राज्यातील हे केलेला एक सोंग आहे आणि ज्या अटी घातल्या आहेत त्या अटीमध्ये किमान 20 ते 22% महिला बसू शकतील या अटीची पूर्तता झाली तर। कारण 5 एकर जमीन मराठवाडा आहे, मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग आहे, तिथे काही पिकतच नाही आणि मग त्या महिलेला जर लाभ होणार नसेल तर योजनेचा फायदा काय।